जागेच्या कारणावरून सोलापुरात 2 गटात हाणामारी झाल्याप्रकरणी परस्पर विरोधी फिर्याद दाखल झाली आहे। 17 एप्रिल रोजी रात्री 7च्या सुमारास सेटलमेंट फ्री कॉलनी येथे ही घटना घडली। या प्रकरणी दोन्ही गटाने परस्पर विरोधी तक्रार दिली आहे। सलगर वस्ती पोलीस ठाण्यात एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पहिल्या गटातील संतोष गुलाब गायकवाड वय 50 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी चव्हाण वस्ती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या काकाचा मुलगा आरोपी धनराज मच्छिंद्र गायकवाड राहणार पुणे याने तुम्ही आमची जागा हडप करतो का असे म्हणत दंडावर चाकूने वार करून जखमी केले। इतर आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या पत्नीला आणि मुलीलाही मारहाण केली। या प्रकरणी धनराज गायकवाड, आकाश मच्छिंद्र गायकवाड, कुणाल गजेंद्र गायकवाड, दीपक मच्छिंद्र गायकवाड, लालनबाई मच्छिंद्र गायकवाड, प्रियंका दीपक गायकवाड, मीरा राजेंद्र गायकवाड राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी यांच्यावर गुन्हा दाखल झाला। दुसऱ्या गटातील मालन मच्छिंद्र गायकवाड राहणार सेटलमेंट यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांना घरकुल मंजूर झाले होते। या जागेची मोजणी करण्यासाठी महापालिकेचे अधिकारी आले असता त्यावेळी आरोपींनी तुम्हाला जिवंत सोडणार नाही म्हणत धमकी देत लाकडाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। या प्रकरणी संतोष गुलाब गायकवाड, नंदा संतोष गायकवाड, रोहन संतोष गायकवाड, ऋषिकेश संतोष गायकवाड सर्व राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी, रशिका कृष्णा लोंढे राहणार विजापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। अधिक तपास सलगर वस्ती पोलीस करत आहे।